गेलंय या संघाला आणि सलग जर पाहिलं तर 3 विजय मिळवलेत. ही टुर्नामेंट चौथी आहे आणि चौथ्या टुर्नामेंट मध्ये देखील विजय मिळवेल का हा देखील एक मोठा प्रश्न असेल, कारण की ताकदवान संघ ज्याला म्हटलं जातंय मायकोप ए यंदाच्या हंगामाला जर पाहिलं तर 2026 मध्ये टॉपवर चालणारा संघ आपण पाहतोय. जास्तीत जास्त विजय मिळवणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच विपक्षात आपण पाहतोय स्कॉर्पियन. त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. 47 धावा इंडिव्हिज्युअल आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 6 चेंडूवर 6 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तोच संघ आपण पाहतोय हा स्कॉर्पियन संघ. खऱ्या अर्थानं आज जर मैदानाचा जर विचार केला तर जबरदस्त मैदान, फ्लड लाईट आपण पाहू शकताय. आज पूर्ण मैदानामध्ये या एरियामध्ये देखील आपण पाहतोय फ्लड लाईट लावल्या गेल्या आहेत आणि या गावचे प्रथम नागरिक म्हणजेच आपण पाहताय आनंद प्रकाश धोडी यांच्या माध्यमातून खूप चांगलं नक्कीच प्रयत्न झालाय. पूर्णपणे या पूर्ण ग्रामपंचायतच्या मार्फत खूप चांगलं कार्य त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया मॅचकडे, मैदानाकडे. इथून जर पाहिलं तर विकेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत कुणाल किणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवत असताना आतापर्यंत जे 2 चेंडू रोखले गेलेत कुणालने खूप चांगले होते. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला होता. यावेळेस कुणालचा अप्रतिम पाहतोय आपण थ्रो पाहायला मिळाला आणि तदनंतर पाहिलं तर डायरेक्टली यष्टीरक्षक च्या थेट हातामध्ये जाऊन पहिला विकेट मिळतोय, पहिला हातरा बसतोय. तो म्हणजेच प्रभात आपल्याला पाहायला मिळतोय. बाद चांगला फटका होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं कुणाल किनीच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर पहिला विकेट डाऊन होत असताना आपण पाहिलं स्कॉर्पियन टीमचं प्रभात आउट झालाय आणि इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल येतोय. परंतु प्रेक्षकांच्या नजरा जर पाहिल्या तर दाऊकडे असतील. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती दाऊ यांनी. याही वेळेस दाऊकडून अपेक्षा असतील की चांगली बॅटिंग करावी दाऊ यांनी, परंतु बघूया कशा पद्धतीची बॅटिंग होईल ते देखील पाहण्यासाठी इथून जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समर्थ आलाय. गटर या नावाने प्रचलित आहे आणि नक्कीच मायकोप मध्ये देखील टुर्नामेंट चालू आहे. आयकॉन टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते अंडर बॉक्स क्रिकेटची. ती सोडून आज मायकोप पूर्ण टीम जर पाहिले तर या ठिकाणी ओपन अंडर क्रिकेट खेळण्यासाठी या ठिकाणी हजर झालाय आणि कुणालची टीम देखील पाहिली आणि कुणालसाठी एक गुड न्यूज आहे, त्याची टीम क्वालिफाय झाले. गुड न्यूज आहे त्याच्यासाठी. इथून आपण पाहतोय जाऊया मॅचकडे. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 4 धावा. याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने कडक प्रहार. अजय होता, अजयला बीट करून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. चौकार आलाय. चौकारांशी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 धावा. श्री स्वामी समर्थ मायकोप असंघ आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस कुणाल किणी च्याकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत एक वेळ होती, एक काळ होता, संदेश देखील आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आज कुठेतरी या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय 2026 मध्ये संदेश दिसला नाही, परंतु बाहेर राहून मॅचचा आनंद देखील संदेश घेतोय. अनेक खेळाडूंना क्षेत्ररक्षकांना प्रोत्साहित करत असतो असा संदेश आपल्याला पाहायला मिळतो. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण मायकोपचा खेळाडू पाहिला. थोडस दुखापतीमध्ये आहे, लवकरात लवकर सावरून आणि पुन्हा एकदा टीम जॉईन करेन हीच अपेक्षा असेल संदेश कडून. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर विकेट डाऊन झालाय दुसरा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 8. मात्र जी अपेक्षा होती धावकडून ती अपेक्षा कुठेतरी मी म्हणेन कमी पडल्या, कारण की धावचं विकेट आलाय. याही वेळेस आपण पाहतोय कडक प्रहार. चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज जर पाहिलं तर हरिओम आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय त्यांनी. चांगलं आक्रमण पाहायला मिळाला. जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 10 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा. पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चौकार ओव्हर मधून आतापर्यंत आले आहेत, पण तो हा चेंडू चांगला चेंडू आहे. कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
इथून जर पाहतोय तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केलंय मायकोप टीमने. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी सिंगल रन्स कंप्लीट होतंय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 धावा. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल 13 धावा. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज कोण येईल की विचार केला तर आपण पाहतोय मनीष आहे, त्यानंतर अजय देखील आहे आणि तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल देखील आहे. ऑप्शन आपण पाहतोय मायकोप टीमने खूप ठेवले आहेत, परंतु आपण पाहतोय मनीष गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पहिला चेंडू जर पाहिलं तर क्रॉस बॅटने केलाय प्रहार. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. सार्थक होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षक सार्थकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. इथून आपण पाहतोय राईटी आणि लेफ्टीचा कॉम्बिनेशन आहे दोन्ही फलंदाज. यावेळेस चेंडू थोडासा खराब. कुणाल येतोय चेंडूवर डायरेक्ट हिट. इथे आपल्याला पाहायला मिळेल काय घडलंय काय बिघडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केलंय आणि नक्कीच आपण पाहतोय नोचा कॉल आहे. डायरेक्ट हिट आणि सॉफ्ट सिग्नल सॉफ्ट डिसिजन जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. नॉट आउट आहे. येस, परंतु बघूया काय घडलंय काय बिघडलंय. येस, पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. बॅटर बॅटर या ठिकाणी गॉन होतोय, आउट होतोय. येस, आपण पाहतोय डायरेक्ट हिट कुणालचं आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त हिट करताना. आणि इथून जर पाहिलं तर उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याला का संबोधलं जातं याचं उत्तम उदाहरण ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. नोचा कॉल आहे. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल एकंदरीत 15 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मनीष भोईर पुढचा चेंडू टाकण्यासाठी नक्कीच तयार आहे. याही वेळेस पाहतोय आपण शॉट परफेक्टली नव्हता. बॅटवर प्रॉपरली चेंडू आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूमध्ये इतका फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू सिंगल साठी गेलाय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चकवा दिलाय चेंडूने. सरळ चेंडू समर्थाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज तयार नव्हता. लवकर आताचा फलंदाज आहे. हो, याही वेळेस आपण पाहतोय गॅप मिळाय. 2 क्षेत्ररक्षक अजय होता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मीत ह्याच्या 2 चांगले क्षेत्ररक्षक आहेत अजय आणि मीत, परंतु त्यांना भेदून चेंडू निघून गेला दोघांच्या गॅप मधून. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा आले. आपण पाहतोय पुन्हा एकदा मनीष याही वेळेस कॅप मध्ये खेळलाय. तोच कॅप आपल्याला पाहायला मिळाला. कुठलीही हालचाल झाली नाही क्षेत्ररक्षकाची आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार 4. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा 24 रन्स. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू झाले. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. थोडस टीम मीटिंग अरेंज केलंय. जाणीव आहे खर्चीकरण जास्त झालंय. खर्चा जिथे होतोय तिथे चर्चा देखील होतोय आणि ती चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका ओव्हरमध्ये तुम्हाला एकच टीम मीटिंग घेता येईल याची देखील नोंद तुम्ही ठेवायची आहे. आपण पाहतोय थोडीशी चर्चा झाली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी जातील. कधी कधी थोड्या थोड्या चुका होत आहेत, परंतु ह्या चुका खूप मोठ्या पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्याच एरियामध्ये 2 चौकार आले. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाज राहुलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय
रिझन निवडला, परंतु भीत आहे त्या ठिकाणी. चेंडूला पकडतोय, रन्स मात्र मिळेल मिळेल सिंगल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट होतंय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा, 25 रन्स. इथून आपण पाहतोय आणखीन एक टीम आपल्याला पाहायला मिळेल जी क्वालिफाय होताना कोणता संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा कोणता संघ पाहायला मिळेल. याआधी जर पाहिलं तर एक संघ आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये साई दत्त धनसार संघ टीम क्वालिफाय होताना टॉप 8 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर तारापूर कलंदर, त्यानंतर पॅराडाईज बोईसर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवा टायगर टीम. या 3 संघांनी आतापर्यंत टॉप 8 4 संघांनी आतापर्यंत टॉप 8 मध्ये धडक घेतलंय. त्यानंतर ग्रामीण पॅनल मधून 2 संघ ज्यामध्ये आपण पाहिलं तर फायटर ए आणि फायटर बी या दोन्ही संघांनी धडक घेतले. इथून जर पाहिलं तर मिस केलाय चेंडूला आणि सरळ इथून जर पाहिलं तर यष्ट उद्ध्वस्त केलाय. आधीच्या मॅच मध्ये देखील 2 हिट होल्ड घेतले होते आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय आल्या आल्या खूप चांगली गोलंदाजी करत असताना विकेट देखील गमावला जातोय. गोलंदाजी ऑप्शन जर पाहिले तर खूप सारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल देखील एक चांगला गोलंदाज आहे. त्यानंतर आपण पाहतोय नेहमीच अजय देखील एक फ्रंट फूट लाईनचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. परंतु या गोलंदाजांचा आज विचार केला तर जे 4 गोलंदाज निवडले गेले त्यामध्ये बिगेश आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर पाहिलं समर्थ आणि मनीष भोईर आणि आता मात्र आपण पाहतोय विशाल. चांगला गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज ज्याची गणती केली जाते मायक्रो एक्सप्रेसने त्याला ओळखलं जात आहे. तोच गोलंदाज आपण पाहतोय एकच चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळवतोय. याही वेळेस कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर चेंडू आणि या चेंडूवर मारा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगलं चेंडूला अडवलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट आणखीन येईल, डाऊन होईल. यावेळेस जर पाहिलं तर रन आउटच्या रूपाने गडी बाद. सलग 2 गडी बाद होताना आपण पाहतोय एक क्लीन बोल्ड तर एक रन आउट. आता मात्र परिस्थिती जर पाहिली तर थोडीशी खचलेल्या परिस्थितीमध्ये स्कॉर्पियन टीम आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर सावरावं लागेल. दाऊ सारखी चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. दाऊने ज्या पद्धतीने 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले होते, 6 नाही पण कमीत कमी 4 चौकार तर तुम्हाला मारावेच लागतील. इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिलं तर अजूनही आपण पाहतोय याही वेळेस सिंगल रन्स विकेट हॅट्रिक वर आतापर्यंत आपण पाहतोय विशालची चांगली गोलंदाजी. सिंगल रन्स मात्र घेतला गेलाय, स्ट्राईक चेंज केले गेले. धावसंख्या 1 ने वाढते, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 26 धावा. याही वेळेस पायावर सरळ चेंडू, चांगली गोलंदाजी. एक यॉर्क लाईनचे चेंडू आतापर्यंत वापरत असताना आपण पाहतोय लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली गेली. धावसंख्या 1 ने वाढेल, 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही या षटकातील आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा यॉर्क लाईन परफेक्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय विशालच्या माध्यमातून. अनेक मैदानामध्ये विशालला पाहिलं आपण कधी कधी व्हाईट लाईन वापरत असतो परंतु या मैदानावर आपण पाहिलं एक परफेक्ट लाईन विशालला हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेस खूप चांगला चेंडू, सरळ चेंडू जर पाहिलं तर समर्थच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29 धावा आणि जिंकण्यासाठी 30 धावांचा लक्ष ठेवला गेलाय. चला यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला एमबी स्पोर्ट्स शिवाजीनगर वर्सेस DNCC दोन्ही संघाचे कर्णधार. या आपण टॉस कडे लगेच जाऊयात. टॉस करणार आहोत आपण 2 संघादरम्यान. एमबी स्पोर्ट्स शिवाजीनगर त्याच्या विपक्षात आपण पाहणार आहोत DNCC. येस टॉस केला जाईल. चला एमबी स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्ष DNCC टॉस केला जाईल. एक बाजूला नीरज, बाजूला अमन.
टॉस फाईट आणि सरपंच चषक कॉल कॉल DNCC फाइटर सरपंच चषक। धन्यवाद मान्य करूंगा आप वीआईपी डाइस पर जाकर विराट ने टॉस जीता है, क्या करेंगे? कैसा लगा यहाँ पे आकर, क्या कहेंगे इस ऑर्गेनाइजर के बारे में? आपकी टीम के लिए बेस्ट लगा आपकी टीम की? पहले बल्लेबाजी करनी है, कितने रन बनाने चाहिए? शर्मा रे, चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, टू कॉम्बॉक्स। सुरुवात केली मी म्हणेन पहिल्या चेंडूने धावने सुरुवात केली. पहिला चेंडू टाकला गेला, चांगला चेंडू होता. चेंडू जर पाहिलं तर कुणाल किनूसाठी पहिला चेंडू इथून डिक्लेअर झोन कडे पाठवलंय. चेंडूला सुरुवात केली पहिल्या रन्सने. चांगली सुरुवात मी म्हणेन स्वामी समर्थ मायकोप ए संघाची. खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग मागच्या मॅच मध्ये कुणालने दर्शवली होती. या वेळेस जर पाहिलं तर मीचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथून आपण पाहतोय कुठेतरी डेंजर एट कडे धावला होता मीच. इथून जर पाहिलं तर थोडक्यात वाचलं असं मी म्हणेन, कारण की जर परफेक्टली थ्रो असती, परफेक्टली गॅदर केलं असतं तर विकेट देखील मिळाला असता. थोडीशी रिस्क घेतली होती आपण पाहतोय, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून रन्स मिळेल, परंतु थोडासा धोका देखील समोरला होता. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा स्कोर कार्ड वरती. थोडीशी बातचीत होते कुणाल आणि मीत मध्ये की डेंजर रन्स जर पाहिलं तर नक्कीच घेताना रिस्की रन्स थोडस सांभाळून. इथून मात्र ही चर्चा राहिली असेल, पण बघूया पुन्हा एकदा. धाव, चांगली गोलंदाजी राहिली यावेळेस. फटका जर पाहिलं तर चांगला होता. नोचा कॉल आलाय पंचांकडून. इथून जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने फक्त रन्स काउंट केली जाईल. कुठलाही रन्स घेतला गेला नाहीये, मात्र एक्स्ट्राच्या रूपाने जो रन्स मिळाला तो सिंगलने. धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा. 3 धावा झाल्यात आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. याही वेळेस आपण पाहतोय जो जिंकण्यासाठीचा लक्ष्य आहे तो आपण पाहतोय 31, 31 धावांचं लक्ष्य आहे. याही वेळेस आपण पाहतोय थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, आणि हा चेंडू आपण पाहतोय नोचा कॉल येत असताना पंचांचा. नो चेंडू आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर प्रहार चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. चेंडूला अडवलं गेलं. रन्स मात्र सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकंदरीत 4 धावा. आतापर्यंत 2 9 चेंडू हाताळले. शॉर्ट ऑफ लेन चेंडू इथून जर पाहिलं तर फटका चांगला सजवला होता, परंतु तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडतोय. इथून जर पाहिलं तर डॉट केलंय, सिंगल रन्स घेतले या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल आपल्याला पाहायला मिळाला. राहुल चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. म्हणून पाहतोय आपण 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चौथा चेंडू असेल शक्यता. यावेळेस थोडासा स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, की आता पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळेल तिथे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकंदरीत 6 धावा. चेरन अभी भी स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की अगर देखी जाए तो अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर की. फिर से एक बार, इस बार ऑन साइड रीजन में अच्छा स्ट्रोक बनाया था, लेकिन रोकने में कामयाब. 5 अभी तक गेंदे जिस तरह से खेले हैं, ज्यादा मौका नहीं दिया चौका बटोरने का. कोई भी चौका नहीं अभी तक. एक्स्ट्रा के रूप में रन आए हैं, लेकिन अच्छी अच्छी गेंदबाजी. फिर से एक बार हल्के हाथों से कट किया. टटमैन रीजन में गेंद जाती हुई सिंगल के साथ ओवर की समाप्ति. यहाँ पे एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर यहाँ पे 7 रन स्कोर कार्ड के ऊपर. तो काफी अच्छी गेंदबाजी रही. जाएंगे माउली डीजी की ओर और मातोश्री डीजी की ओर फिर जाएंगे.
थँक्यू डीजे मास्टर. सालवड ग्रामपंचायत उपसरपंच साहेब निखिलजी ठाकूर यांना मी विनंती करेन या आपण मुख्य व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. तर आपण पाहतोय मॅच एक ओव्हर झाले. एक ओव्हर मध्ये आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. अमर पाटील देखील आहेत आमच्या सोबत. मैकोपचं एक सुंदर मॅजिक फिंगर म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातंय. नेक टुर्नामेंट मध्ये आमच्या सोबत असतात आमचे पार्टनर म्हणून. नेहमीच आपण पाहतोय कारण की समालोचक पाठीचा कणा कोण असतं तर गुणलेखक म्हणून अनेक टुर्नामेंट मध्ये आपल्या सोबत असताना अमर पाटील. याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने एक चेंडूला खेळून काढलाय. रन्स मात्र कुणाचं आपण पाहतोय सिंगलवर जास्त करून लक्ष आहे. चांगल्या चेंडूला सिंगल मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल किनी. आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 न वाढेल 8 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाज दीपक. एकदा दीपकचा हा चेंडू असेल षटकातील दुसरा चेंडू असेल हीच साठी. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा इरादे पक्के होती की प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न असेल. एकही चेंडू डॉट फेकता कामा नाही हेच मात्र आतापर्यंतचा लक्ष आहे कुणालचा आणि मीतचा. त्याच पद्धतीने चालू आहेत गेम. ही गेम प्लॅनिंग आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय. एखाद्या खराब चेंडूवर अट्रॅक्शन नक्कीच होईल. अटॅक होईल ह्या बाबतीत काही वाद नाहीये. परंतु आपण पाहतोय या वेळेस एक मोठा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल किनी मोठा फटका बनवायचा होता परंतु शॉर्ट सिलेक्शन थोडस चुकीचं राहिला. बॅटेची एज लागली आणि त्यानंतर चेंडू गेलाय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. थँक्यू. इथून जर पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जो लक्ष होतं तो कुठेतरी आपण पाहतोय सिंगल डबलच्या गेम प्लॅन नुसार चालला होता परंतु कुणालचा हा विकेट खूप महत्वाचा राहील स्वामी समर्थ मायकोप ए टीम साठी. आपण पाहतोय पुन्हा एकदा विकास. याही वेळेस आपण पाहतोय आल्या आल्या चांगला फटका खेळला होता परंतु इथून आपण पाहतोय यस नो ची कॉलिंग होती. तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला तालमेल होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून थांबले गेले. आणि आता आणखीन एक विकेट आला असता रनआउटच्या रूपाने. धावसंख्या जर पाहिली तर इथून थांबवली गेले पूर्णपणे. 15 चेंडू आणि 20 धावा. 15 चेंडू आणि 20 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. याही वेळेस आपण पाहतोय कट केलाय चेंडूला पॉइंट रिजन मध्ये. तिथे मात्र रन्स कंप्लीट होणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. गडी बाद होतोय. आज दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय रनआउटच्या रूपाने. आणि आता मात्र आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 म्हणजे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 मध्ये धावा बनवायच्या आहेत 20. 14 चेंडू 20 धावा. नवीन फलंदाज एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य आलाय फलंदाजीसाठी. इथून पाहायला मिळेल आदित्यला कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आपण पाहतोय थोडस काबू मिळवताना मॅच मध्ये स्कॉर्पियन टीम देखील आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु मनीष भोईर आहे एक एक्सपिरियन्स खेळाडू ज्याला इकडे पाहिलं जात आहे. अशा सिच्युएशन मधून कित्येक मॅच मध्ये मनीष भोईरची चांगली कामगिरी राहिले. इथून जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील या टुर्नामेंट मध्ये पहिली दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण अंडर बॉक्स क्रिकेट मधला तर सिंगल वर जास्त गेम असतो परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडस खराब फेकी झाली आणि खराब फेकीच्या बळावर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी अगदी चोरून 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते एकंदरीत 12 धावा. 12 रन अभी भी स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर की अगर बात की जाए तो आखिरी गेंद अभी भी शेष है. दीपक अच्छी गेंदबाजी करते हुए अभी तक अगर देखा जाए तो एक भी चौका नहीं आया है इस 2 ओवर में. काफी बढ़िया गेंदबाजी की है दोनों गेंदबाजों ने. इस वक्त फिर से एक बार मारने की कोशिश थी सामने की ओर लेकिन गेंद सीधी बल विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई यहाँ पे ओवर की होगी समाप्ति.
2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुकता हुआ यहाँ पे 12 रन। थैंक यू डीजे। तो बॉडी पोजीशन अभी देखा जाए तो स्कॉर्पियन टीम की थोड़ी सी पॉजिटिव होती हुई, जिस तरह से गेंदबाजी की, दीपक की अच्छी गेंदबाजी रही, जिस ओवर में अगर देखा जाए तो 2 विकेट जरूर मिलते हुए और महत्वपूर्ण विकेट थे। अभी भी 12 गेंदें शेष है, 12 गेंदों में 18 रनों की अभी भी आवश्यकता है। 2 बल्लेबाज मैदान के अंदर, मनीष भोईर है, तब तक इस मैच ऑन रहेगी देखा जाए तो। 12 गेंदे और 18 रन की आवश्यकता इस वक्त प्रयास था। ऑन साइड रीजन में अच्छा स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन हल्की सी कट लगी। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर 13 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। 17 की अभी भी आवश्यकता है जीत के लिए, 17 रन बनाने हैं। फिर से एक बार ऑन साइड रीजन में गलती हुई और ये गलती के साथ चौका बढ़ते हुए अच्छी यहाँ पे स्ट्रोक लगाया। ऑन साइड रीजन में थोड़ा सा रिस्क लिया था और अच्छा स्ट्रोक, अच्छे स्ट्रोक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 17 रन 10 गेंदों में अभी भी 13 रनों की दरकार है। एक चौके ने पूरा अगर देखा जाए तो इस मैच का रूप बदल दिया। जिस तरह से प्रेशर बना रखा था बाइक और टीम के ऊपर, लेकिन वो प्रेशर थोड़ा सा हटा दिया इस चौके की मदद से। काफी बढ़िया संघर्ष रहा है अब तक दोनों टीम का। जो टीम जीतेगी वो क्वालिफाई देखी जाएगी इस टूर्नामेंट की टॉप 8 में जाने के लिए। तो अभी भी अगर देखा जाए तो 10 गेंदे और 10 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। फिर से एक बार थोड़ी सी गलती, लेकिन यहाँ पे अच्छा प्रयास रहा, सिंगल रन मिलेगा। ड्राइव लगाने की लगा के कोशिश थी गेंद को रोकने की, कैच पकड़ने की, लेकिन सफलता नहीं मिली। यहाँ पे अगर देखा जाए तो सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। अभी भी 9 गेंदे शेष है, 9 में बनाने हैं 12। थैंक यू। अभी तक अगर देखा जाए तो 3 गेंदे हुए, 3 गेंदों में 6 रन खर्च किए गेंदबाजों ने। लेकिन इस 3 गेंद शेष देखी जाएगी किस तरह से 3 गेंदे डालना पसंद करेंगे अमित। इस वक्त पैरों पे गेंद थी, लेकिन वहां पे गलती की और गलती का नजारा यहाँ पे 4 रन आते हुए स्कोर कार्ड 4 से आगे बढ़ेगा। स्कोर बढ़ता हुआ कुल मिला के रन 22 रन। 8 गेंदे और 8 में चाहिए 8 रन। जो मुकाबला कभी इधर तो कभी उधर जैसे दिखाई दिया। स्कॉर्पियन टीम हालांकि दूसरे ओवर में अच्छा प्रयास था उनका, गेंद को रनों को रोकने के काम जरूर किया था। लेकिन इस ओवर में 2 चौके के साथ अगर देखा जाए तो 10 रन जिस तरह से आए, 10 रनों के साथ स्कोर और गेंद की बात की जाए तो बॉल टू रन यहाँ पे आते हुए सिंगल के साथ यहाँ पे 7 गेंदे अभी भी शेष है। 7 गेंदों में 7 रन की आवश्यकता है। अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 बल्लेबाज, जिस तरह से कुणाल किनी आउट होके गए और उसके बाद जो जिम्मेदारी ली मनीष भोईर ने, अच्छा संघर्ष करते हुए, अच्छी बैटिंग करते हुए ये जरूर दिखाई दे। अभी भी देखने जरूर मिलेगा जिस तरह से गेंद बची है। एक आखिरी ओवर इस ओवर की, 7 में चाहिए 7। ये महत्वपूर्ण गेंद थी, लेकिन इस गेंद से चुराया सिंगल। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन स्कोर कार्ड पे लगे 24 रन। अभी भी अगर देखा जाए तो 6 गेंदें शेष है और 6 गेंदों में जीत के लिए 6 रनों की आवश्यकता।
थैंक यू डीजे, थैंक यू। चलिए फील्ड सजाई। पहली ओवर में अगर देखा जाए दाऊ गेंदबाज जिन्होंने 7 रन खर्च किए थे। दूसरी ओवर अगर देखा जाए तो दीपक की काफी बढ़िया ओवर थी, जिस रन में अगर देखा जाए तो खाली 5 रन और 2 विकेट जरूर हासिल किए। लेकिन अमित की गेंदबाजी की अगर बात की जाए तो 12 रन उन्होंने खर्च किए, जो कि हालांकि बहुत ज्यादा थे। इस वक्त अगर देखा जाए तो 6 गेंदें शेष है और 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता। गेंदबाज आए ओम। पहला ही रन यहाँ पे छह पैरों पे डाली थी, सिंगल के साथ यहाँ पे रन पूरा किया। इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जीत के लिए 5 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है। 25 रन हुए, सॉरी 5 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है जीत के लिए। अपन अगर देखा जाए तो 30 रन बना नहीं। इस वक्त आड़े बैट का किया इस्तेमाल और गेंद को पहुंचा है बाउंड्री लाइन के बाहर, सीधा चौका। संतोष राऊत यांना मी विनंती करेल, ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब निखिलजी ठाकूर यांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर। संतोष राऊत या आपण। स्कोर इज लेवल। जिस तरह से बैटिंग की मनीष भोईर ने, खरोखरच खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। आणि चांगली बॅटिंग करत असताना प्रेशर क्रिएट होता, परंतु प्रेशर नक्कीच दूर केला आणि तदनंतर चांगली बॅटिंग। इथून आपण पाहतोय विनिंग फटका, विनिंग चौकार येईल। चांगला फटका पाहायला मिळाला आणि या चौकारांनी जर पाहिलं तर Thank you. आणखीन एक टीम Cameraman. क्वालिफाय होताना। कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर। स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर, आपण बघू शकतात। निखिलजी ठाकूर ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब